गुड मॉर्निंग गाईज. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आज सगळे साईडवर कामाला जाणार होते, त्यामुळं घरातली कामं पटकन आवरली. पप्पानी गरम गरम केलेला नाश्ता खाऊन घेतला आणि सगळे निघून गेले. मग काय, हे काम आपल्याकडं होतं. शुभ कामी देरी काय को म्हटलं आणि सुरू केलं. घ्यात होता आणि घासा भांडी. घरात कामं सांगणारं कोण नव्हतं. मग म्हटलं आपण निवांत का आपली दिलेली कामं करता येते, म्हणून असंच मोबाईल घेऊन टाइमपास करत बसलो. असं करता करता कधी दुपार आली कळालं नाही. मग म्हटलं दिलेलं काम भांडीचं पहिला पूर्ण करावं, मग जेवून घ्यावं. तिकडं वर्कशॉपमध्ये पण थोडंफार काम होतं. मग म्हटलं जेवूनच तिकडं जाता येते. मग इकडचं काम पूर्ण करून मी निघालो तिकडं. वर्कशॉपमध्ये कोण नसल्याचा फायदा हाच की आपल्याला पाहिजे ते करता येते. आता दिलेलं तेवढं काम करूया, लगे आपल्या कामाला. इकडं आल्या आल्या मी हुडकालतो स्टँडला, आणि हा बसला इकडं कोपऱ्यात. आज कोण नसल्यामुळं वर्कशॉपचा दरवाजा पण कोण उघडला नव्हता. इथून आमची सुरुवात. जसं काम करायला बसतोय तसं उन्हाचा तडाखा तरी भयंकर होता बाहेर. मग काय, काम करायला मन पण लागत नव्हतं तसं. पण सुरुवात केली आपण. मग कधी कामात मन गुंतलं आणि बाहेरील धगधगत्या उन्हाच्या झळा यांची जाणीवच झाली नाही. दिलेलं काम लवकरात लवकर पूर्ण करावं या उद्देशाने काम चालू होतं. पण काय करणार, तेवढ्यात त्या हत्यारांची धार. मग हत्यारांना धार लावून घेऊन पुन्हा काम सुरू करायचं म्हणजे वेळ तर लागणारच होती. त्यात म्हणजे साईडवर कामासाठी पप्पा त्यांनी सगळे साहित्य घेऊन गेलेले. मग असलेले छोटे मोठे साहित्य घेऊन काम पूर्ण करायचं ठरवलं. धार लावून झाल्या झाल्या लगेच कामाला सुरुवात केली. दुपारच्या आधी टाइम वेस्ट केलेला आता महागात पडत होता. त्यात हे ऊन म्हणजे काय नकोच नको. हे इकडं माझं काम चालू असतानाच फोन आला व बॅनर बनवायची ऑर्डर आलेली. मग म्हटलं ते येऊपर्यंत आपल्या हातातलं काम पूर्ण केलं पाहिजे. आणि ते झालं सुद्धा तसंच. मग काय, ते बॅनर घेऊन आल्या आल्या बॅनरचं कटअप बनवायला सुरुवात केली. अजून 2 बॅनर बनवायचे होते. तेवढ्यात म्हणजे लाईट गेली. आता बघू कधी येते. लाईटीनं घोळ केलाय सगळा, त्यामुळे सगळं काम आहे तसंच ठेवलं. लाईट थोड्या वेळानं आली, पण आल्या आल्या लगेच आपण काम चालू केलेलं. कारण ऑर्डरच असं होती की लवकरात लवकर करून पाहिजे. आता भाग राहिला तो आपला विचार अतिविचार मधला. प्रत्येकाच्या आयुष्यात काय ना काय तर घडत असतं. मग माझ्या आयुष्यात जे काय घडतं ते मी असं काहीतरी व्यक्त करत असतो. कोण कुठंतरी एकमेकांना जाऊन सांगतं, कोण कुठं लिहून ठेवतंय. आपण तसं काय नाही, आणि माझं कोण ऐकणार तुमच्याशिवाय, म्हणून इथं सांगतो. आपल्या आयुष्यात असा टप्पा येतो जिथे माणूस तक्रार करणं थांबवतो. कारण तक्रारीने काहीच बदलत नाही, हे त्याला खूप आधीच कळालेलं असतं. निमूटपणे सगळं सहन करणं मग निवड राहत नाही, ती सवय बनते. आणि त्या सवयीसोबत माणूस हळूहळू आतून रिकामा होत जातो. वारंवार तुटल्यानंतर तो मजबूत होत नाही, तो फक्त भावना कमी करायला शिकतो.
मी ठीक आहे हे शब्द नसतात. ती लपवलेली वेदना असते. एक वेळ अशी येते की माणूस रडणं सुद्धा थांबवतो. कारण अश्रूंनाही अर्थ उरत नाही आणि वेदनांना व्यक्त करण्याची इच्छा सुद्धा मरून जाते. तो जगणं सोडत नाही, पण मनापासून जगणं थांबवतो. दिवस ढकलतो, लोकांमध्ये राहतो, पण आतून मात्र पूर्णपणे एकटा असतो. शांत राहणं ही त्याची सवय नसते आणि शेवटी तो लोकांना नाही, अपेक्षांना सोडतो. कारण त्याला कळून चुकलेलं असतं की काही जखमा कधीच भरत नाहीत, काही नाती परत जुळत नाहीत आणि काही वेदना आयुष्यभर फक्त सहन कराव्या लागतात. विचार अतिविचार इथंच थांबवतो आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. एक बॅनर बनवून झालाय आता. उद्या अनेक बनवायचा. बघू एवढंच होते काय. तोपर्यंत सूर्यदेवाचं दर्शन घेऊया.